नमस्कार मंडळी, दिनांक 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2024 या काळामध्ये मार्तंड भैरव म्हणजे खंडोबाचं षडरात्र असतं। अनेक ठिकाणी हा कुलधर्म म्हणून साजरा केला जातो, कारण बऱ्याच जणांचं कुलदैवत हे खंडोबा आहे। तर या खंडोबाच्या षडरात्राविषयी जी काही शास्त्रोक्त माहिती आहे ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात। मी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे। खंडोबाच्या षडरात्राविषयी जाणून घेण्याच्या आधी खंडोबा किंवा मार्तंड भैरव ही देवता नक्की काय आहे, त्याविषयी शास्त्रात काय दिलंय ते जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। खंडोबाबद्दल चिदंबर दीक्षित स्वामी जे होऊन गेले त्यांच्या पोथीमध्ये असं वर्णन आलेलं आहे की मणिमल्ल वधास्तव जेणे धरिले रूप भैरव, तो हा सर्व देवाधिदेव मार्तंड भैरव जेथे वसे। जान्हवी गिरिजा दोघी स्त्रिया, गंगा म्हाळसा नामे ज्याची या भार्या, तो मार्तंड देव वसे ज्या ठाया तेथे पातले श्री गुरु। अर्थात मणी आणि मल्ल या दोन दैत्यांच्या वधास्तव ज्यांनी अवतार धारण केला तो हा मार्तंड भैरव नावाचा अवतार आहे। हा भैरवाचा अवतार आहे अशी एक मान्यता आहे। आणि ब्रह्मांड पुराणानुसार मार्तंड भैरव हे साक्षात सूर्यनारायणाचं रूप आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। आता हे जे षडरात्र आहे खंडोबाचं, त्याविषयी जी माहिती शास्त्रामध्ये आलेली आहे ती आपण जाणून घेऊयात। अनादिकाली मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी साक्षात शंकरांनी मार्तंड भैरव म्हणजे खंडोबा या रूपाने अवतार घेतलेला आहे। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपा षष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या काळामध्ये हे खंडोबाचं षडरात्र बसवण्याचा कुळधर्म जो असतो तो अनेक ठिकाणी दिसून येतो। ब्रह्मांड पुराणामध्ये मल्हारी महात्म्यामध्ये सांगितल्यानुसार चंपा षष्ठी ही जी तिथी आहे ती जर रविवारी आली तर तिचं विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आता हे जे खंडोबाचं षडरात्र आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत असल्याने यास षडरात्र असं सुद्धा म्हणतात। बाकीच्या नवरात्रांबद्दल आपल्याला माहीत असेल ते नवरात्रींचं असतं म्हणून त्याला नवरात्र म्हणतात। हे 6 दिवसांचं असल्यामुळे त्याला षडरात्र म्हणतात। याची प्रमुख अंग या षडरात्राची कोणती आहेत तर देवता स्थापन, मालाबंधन, तळी आरती, जागरण गोंधळ, खोबरे भंडारा उधळणं इत्यादी आपापल्या कुळाचारानुसार आपण ही अंग करायची असतात। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस आपल्याकडे जो खंडोबाचा टाक असेल त्या टाकाची विधिवत पूजा करून तो ताम्हणामध्ये विड्याच्या पानावरती ठेवायचा असतो। चंपाषष्ठीपर्यंत रोज मालाबंधन करावं आपल्या कुळाचारानुसार। घटस्थापनेची जर प्रथा आपल्याकडे असेल तर घटस्थापना करून त्यावर 5 विड्याच्या पानांची माळ सोडावी व या काळात अखंड तिळाच्या तेलाचा नंदादीप जरूर खंडोबाच्या समोर तेवत ठेवावा। या 6 दिवसांच्या कालावधीत स्थापन केलेला जो खंडोबाचा टाक असतो तो आपण हलवू नये। रोजच्या पूजेमध्ये तो या षडरात्राच्या काळात घ्यायचा नसतो। प्रथेनुसार बसता उठता म्हणजे नवरात्र हे जे षडरात्र आहे जेव्हा बसतं आणि उठतं तेव्हा आणि मध्ये जर रविवार आला तर रविवारी तळी आरती करायची पद्धत किंवा तळी भरायची पद्धत आहे। रोज भगवंताला किंवा खंडोबाचा जो टाक आपण ठेवलेला आहे त्याला भंडारा म्हणजे हळद अर्पण करायची जी परंपरा आहे ते करताना काही विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे। मुनीनाम सप्तकोटीनाम वरदम भक्तवत्सलम दुष्टमर्दन देवेशम वंदेहम म्हाळसापतीम असा श्लोक म्हणून खंडोबाला भंडारा अर्पण करावा। मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला बाजरीच्या पिठाचे 5 दिवे आणि 2 मुटके ताम्हणात घेऊन देवास त्या पंचारतीने ओवाळायची परंपरा आहे आणि ते ताम्हण आरती झाल्यावर देवघरात बाजरीची रास करून त्यावर ठेवायचं असतं। चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची विधिवत पूजा करून त्याला वांग्याचं भरीत आणि रोडगा यांचा नैवेद्य अर्पण करायला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। काही ठिकाणी खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची सुद्धा पद्धत आहे। ज्यांचे घरी खंडोबाच्या या षडरात्रामध्ये 6 दिवसांच्या उपवासाची प्रथा आहे त्यांनी या नैवेद्याचं भक्षण करूनच हा उपवास चंपाषष्ठीला सोडायचा असतो। या चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्रा व घोड्यास सुद्धा घास दिला जातो। आणि प्रामुख्याने उपासना तुम्हाला या काळात कोणती करायची आहे तर मल्हारी कवच नावाचं प्रासादिक स्तोत्र येतं
त्याचबरोबर मल्हारी सहस्रनाम असेल, मल्हारी महात्म्य, मल्हारी सप्तशती यांसारख्या पोथीचं वाचन असेल तर हे आपण यथाशक्ती करू शकता। हे जर शक्य नसेल तर नमो भगवते मणिमल्लारये खंडराजाय किंवा श्री मार्तंड भैरवाय नमः किंवा श्री मार्तंडाय नमः या मंत्रांचा जास्तीत जास्त रुद्राक्षाच्या माळेवर या मार्तंड भैरवाच्या षडरात्राच्या कालावधीमध्ये जप करावा आणि खंडोबाची कृपा संपादन करून घ्यावी। याविषयी तुमच्या मनामध्ये सुद्धा काही शंका असतील, प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा। नमस्कार।